नमस्कार लाडक्या बहिणींनो, डिजिट्यूब यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे, की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला अपात्र झालेल्या आहे, त्या महिलांनी काय करावे? त्यांचा अपात्र कशामुळे झाले? ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. आपण आलो आहे लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन वेबसाईटवर, मतलब म्हणजे ओरिजिनल ऑफिशियल वेबसाईटवर गव्हर्नमेंटच्या. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर आल्यानंतर आपण पाहू शकतो असे इंटरफेस दाखवतात. असा इंटरव्ह्यू दाखवल्यानंतर आपण जरासं जर खाली आलोत, खाली आल्यानंतर तिथं अपात्र नाम लिहिलं आहे, अपात्रता. ह्याच्यावर दाबलेला, ह्याच्यात तुम्ही पाहू शकता, अपात्र झालेल्या महिलांनी काय-काय करावं म्हणजे कोणती-कोणती गोष्ट पाहावी. इथं पाहून घ्या. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, ते महिला अपात्र झालेल्या आहेत. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि 2 नंबरचा मुद्दा पहा. ज्यांच्या कुटुंबात सदर आयकरदाता आहे. आयकरदाता म्हणजे ज्यांच्या कुटुंबात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, तर त्यांची पण महिला अपात्र झालेली आहे. त्यांच्या घरची, कुटुंबातलं कोणी पण असो. 3 नंबरचा पॉइंट पहा. ज्यांच्या कुटुंबातली सदस्य नियम कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत आहेत किंवा सेवानिवृत्ती आहेत. त्यांचे 2.5 पर्यंतच्या कर्मचारी 2.5 लाखापर्यंत उत्पन्न वर्थ असलेले आहेत. काही पण असले तर ते पण महिला, त्यांच्या घरची महिला अपात्र राहतील. 4 नंबरचं तुम्ही पाहू शकता. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे कोणत्याही त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर महिला अपात्र ठरेल. जर तुम्ही कोणती योजना घेत असेल तर तुम्ही अपात्र होसाल. 5वा पॉईंट पहा. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, ते पण महिला अपात्र होईल. म्हणजे कुटुंबात कोणी खासदार, कोणी माजी आमदार, खासदार, माजी खासदार कोणी असेल तर ते महिला पण अपात्र होईल. 6 नंबरचा पॉईंट पहा. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, त्यांच्या घरच्या पण महिला अपात्र राहतील. 7 नंबरचा पॉईंट पहा. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर ओढवून म्हणजे ट्रॅक्टर सोडून 4 चाकी वाहन असेल किंवा काही पण असेल तर त्यांच्या कुटुंबातील महिला अपात्र राहतील. एवढे हे यांनी वेबसाईटवर अपात्रता म्हणून पॉईंट दिलेले आहेत. त्याच्यात आपण पाहू शकतो. आपण जर कशामध्ये बसत असाल तर अपात्र झालेला आहे. आता मग याचा प्रश्न काय आहे? याच्यातून अपात्र झाल्यानंतर काय करावे? तर जवळल्या ऑफिसमध्ये जावे, महिला विकास बालमंडळमध्ये. तिथं तक्रार करावी किंवा विचारपूस करावी, म्हणजे काय झालं बा, कशामुळे झाले? काही सांगायचं असेल तर का? सध्या कोणतेही ऑप्शन वेबसाईटवर आलेलं नाही आहे. डबल ई-के-वाय-सी करा म्हणून त्यांची पण काही आलेली नाही आहे. ऑफिशियल याचंच आहे. आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा लाडक्या बहिणींनो. चॅनलला सबस्क्राईब बटन दाबून ठेवा. लगेच व्हिडिओ आला की मी लगेच तुम्हाला सांगून येईल का लाडकी बहीण केव्हाची चालू झाली किंवा काही पण झालं तर मी सांगून देईन.